मनोज जरांगे पाटलांनी आज आंतरवाली सराटीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी एक सरकारला इशारा दिलेला आहे की आता थेट मुंबई गाठवणार आहेत। अजूनही 2 दिवस सरकारला आहे। 2 दिवसाच्या अल्टिमेटमध्ये जर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या तर यदा कदाचित हे आंदोलन स्थगित होऊ शकतं। अन्यथा मात्र 27 तारखेला 10 वाजता मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघणार आहेत आणि 29 तारखेला मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। पाटील, काय सांगणार सरकारला शेवटचा इशारा दिला तुम्ही? हा, मग आता मुंबईत किती दिवस, आता 2 वर्ष झालं वेळ दिला, आता मुंबईतच गेल्याशिवाय पर्याय नाही। आता मागणीची अंमलबजावणी घेणार आहेत सगळे। कसा असणार आहे तुमचा जाण्याचा रूट, कसा असणार, कसा मार्ग आहे काय? नाही, इथून आम्ही आता शहागडून पैठण शेवगाव मार्गे पांढरी पलवून अहिल्यानगर, आळाफाटा, शिवनेरी किल्ला, राजगुरुनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल आणि आझादबाद। पाटील, मला सांगा, सध्या पावसाळ्याचे दिवस देखील आहेत, काही हवामान खात्याने अलर्ट देखील जारी केलेलं आहे की पाऊस येऊ शकतो, असे तर काही काय नाही होत। पावसाने आम्हाला आरक्षण पाहिजे। पावसान ऊन काय नाही करत, आम्हाला जाणार आहेत आम्ही। पण मला सांगा, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे 2 दिवसापासून, जो आहे तुम्ही नेमकं काय भाषा वापरली त्यावरून ते खोटं आहे। ते देवेंद्र फडणवीसला जीवावर आले मराठ्याला आरक्षण द्यायचं म्हणून ते खोटं आहे। ते सगळं बाया पुढं घातल्यात वाटतं। बायाच्या पदराच्या आडून गेला पाहायला लागलं ते, आता रडकं झालं ते। आता मराठ्याला द्यायचं नाही म्हणून ते करायला मराठी आरक्षण घेत असतील। चंद्रकांत पाटलांनी स्टेटमेंट दिलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी वही आणि पेन घेऊन सरकारकडं याच्याविषयी चर्चा करा। चंद्रकांत दादा, तुम्ही सावकारकीची भाषा बोलत जाऊ नका बरं। तुम्हाला लई याजाने पैसे दे सवय लागली वाटतं। हो ना, वहीन पेन घेऊन बसा आणि हिशोब करायचा आहे। चंद्रकांत दादा चांगला माणूस होता, मधल्या काळात सांगितलेले कामं गोरगरीब मराठ्यांच्या पोराचे करायचे म्हणून चांगलं मानायला लागलं होतं। पण आता वही आणि पुस्तकात तसं सावकारकीचे धंदे बंद करा, आता मंत्री झालात तुम्ही, कवर याजाने पैसे देता लोकाला। वहीन पेन असतं इकडं। एकीकडे जर पाहिलं तर अत्यंत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू जे महाजन आहेत ते म्हणतात की आता काल जरांगे पाटलावरती त्यांना प्रश्न विचार, मी काय बोलू म्हणजे जरांगे पाटलावर, तेही त्यांच्या जिभेवरती थोडंसं नियंत्रण ठेवावं। त्यांना माहिती आहे माझ्या जिभेवर नियंत्रणच असतं। महाजन साहेब इतकं कोणालाच माहीत नाही जिभेवर नियंत्रण असतं। आपलं नियंत्रणच आहे, कारण त्यांना चांगलं माहिती आहे। नियंत्रण ठेवा म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही यागळा काढा। त्याचा अर्थ असा आहे, जिभेवर नियंत्रण ठेवा म्हणजे मी जे आश्वासनं दिले होते, मीडियात बोललो होतो, ते लोकांना म्हणू नका। ते म्हणले होते आधार मिळाल्यावर मी मराठा आणि कुणबी एक हे जे काढीत, म्हणू नका, जरा जिभेवर नियंत्रण ठेवा, मला लोक चलून द्यायचे नाही रस्त्याने। त्याचा अर्थ असा आहे, सरकार मग ऐकत नाही, त्यांनाच बाजूला फेकलं आहे आता। ते असंही म्हणलेत की राज्याचे प्रमुख मुख्यमंत्र्याविषयी बोलताना ताळतम्य पाहिजे। तारतम्याचे मग तारीचं तांब्यात कुठे बाहेर थोडंच गेलो, आरक्षण देऊन टाका ना, कशाला डोकं लावायचं? बरं, तुम्ही वारंवार असंही देखील म्हणतात की ज्यावेळेस हा मराठा बांधव लाखोच्या संख्येने मुंबईकडे कूच करणार आहे, मात्र पुढं तिथं दगाफटका होण्याची शक्यता देखील तुम्ही वर्तवताय। तुमच्याकडून नाही, परंतु काही त्याच्यात टोळके घुसवल्या जातील आणि तुम्हाला बदनामी देखील केल्या जाऊ शकते। हा, मग आता एकूण हे जे षड्यंत्र चाललं आहे आता त्याच्यावर लक्षात येत ना फडणवीसांचं। मी ओबीसीसाठी लढणार म्हणे गोव्याला, नंतर म्हणे पोलिसं बघून घेते, आता आईचा सहारा घेतला, त्याच्यावर लक्षात येतं एकूण। आता काय बाया पुढं घातल्यात वाटतं, आता ते आता बायाच्या पदरात चाडून गेला पाहायला लागला आहे, मराठ्याला द्यायचं जीवावर आलं आरक्षण। पण याच्यावर लक्षात येतं दंगल करणार ते, पण ती तेवढीच होणार जशी नागपूरला झाली ती, तशी संभाजीनगरला करायची होती त्यांना दलित आपले मराठा आणि मुस्लिमाची। हां, तर ते तिथं मराठे म्हणले आम्हाला ते दंगल नाही करायचं, तुला बघ तिकडं, आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आहे। हो, हिंदुत्व ते रोज कोटाकोटीचं नाही, तिथून संभाजीनगरहून उचलली नाही, नागपूरला नेली, ती तेवढीच झाली फक्त, तेवढी कोपऱ्यात तिथं जागेवर संपल्या। तसं ती जिथं दंगल करेन तिथंच होणार फक्त तेवढीच, त्याच्यात लोक दंगल करायला, त्याच्यात मार खायला, ते त्यांचीच होणार, आम्हाला काय देणं घेणं नाही। मला सांगा पाटील, तुम्ही आता आरक्षणाच्या मुद्द्यावर मागील 2 वर्षापासून लढत आहेत। देवेंद्र फडणवीस तेव्हा उपमुख्यमंत्री होते, शिंदेसाहेब एकनाथ मुख्यमंत्री होते, मात्र आता उलटी परिस्थिती झालेली आहे। काय वाटतं तुम्हाला, विश्वास आहे का की जे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना काम करू देत नव्हते तेच आता मुख्यमंत्री, तुम्ही जे लढा घेऊन आता मुंबईला जात आहे यशस्वी आणि हे होईल सगळं? आम्ही मिळवणार, हे देण्याचा नाही, काय करणार आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आरक्षण मिळवणार, आम्ही लढणार, संघर्ष करणार, लोकशाही मार्गाला लढणार, शांततेत जाणार, पण आरक्षण घेणार। चलो, धन्यवाद।
नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरंगे पाटील होते की आता हे 29 तारखेला थेट मुंबई गाठवणार आहे. सरकार आरक्षण देऊ या न देऊ मात्र घेऊनच वापस येणार अशी ग्वाही देखील मनोज जरंगे पाटील यांनी दिली. संजय आहेर, लोकशाही न्यूज, आंतरवाली, सराटी.